पंचकाकारी हे तिन्ही एक वटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मी श्री गुरुकृपा नमिले आदि बीज आहे. ओम म्हणजे या जगाचं आदि बीज. विढाल विचार करत नाही, कारण दुपारी 2:30 वाजता ओंकाराचं वर्णन करण्यासारखं वातावरण नाही आहे. उपनिषद भरले, वेद भरलाय ओंकाराचं वर्णन करण्यामध्ये. मागे एक दिवस आम्ही ओमवरच कीर्तन केलं होतं माऊलींच्या मंदिरात. अवती गीती ओम म्हणजे काय, व्याकरणातून अर्थ, वेदातून अर्थ, जगद्गुरु शंकराचार्यांनी केलेले अर्थ, उपनिषदामध्ये आलेलं ओंकाराचं वर्णन स्वतंत्र चिंतन आहे. पण ओम महादेवाचं एक नाव आहे. तस्य वाचकः प्रणवः. प्रणव म्हणजे ओंकार, देवाचा एक वाचक आहे, एक नाव आहे ओम. तत्सदिति निर्देशो ब्रह्मणः त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. खास ही संपूर्ण सृष्टी उत्पन्न होण्याच्या अगोदर त्या ब्रह्माला 3 नावं ठेवली, ओम, तत् आणि सत. ते 3 नावं ठेवली. त्रिविधः ब्रह्मणः निर्देशः, ब्रह्माचा 3 प्रकारे निर्देश केला गेला. आणि मग ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च, ब्राह्मण, वेद आणि यज्ञ सृष्टी उत्पत्तीपूर्वी परमात्म्याने निर्माण केले. विठाल आकारामध्ये संपूर्ण हे दिसणारं स्थूल विश्व आहे, वेदांचा सार आहे. ओम संबंधी चिंतन करताना अ म्हणजे संपूर्ण हे दिसणारं स्थूल विश्व, व्यष्टी समष्टी. उ म्हणजे सूक्ष्म सृष्टी आणि म म्हणजे कारण, माया, अज्ञान. अ उ म सगळं जगत आलं, कार्य कारण आलं. आणि अर्ध मात्रा जे आहे त्याला ब्रह्म म्हणतात. ते निर्गुण निराकार तत्वाचं देवतं काही सूचक आहे. पण कार्य, कारण आणि अधिष्ठान असणारं ब्रह्मतत्व ओंकारामध्ये निहित आहे. त्या आदि तत्वाला, आदि ब्रह्माला ओम असं नाव, ओम असं नाव. ज्ञानोबारायांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना पहिला शब्द ओम. ओम नमोजी आद्या, आद्या शब्द आला, मी काही आधीच आहे. ओम नमो शिवा आदि, आधी नाही बरं, आधी नाही, आदि असा, आदि. बघा कोणीतरी आधी म्हटलं होतं, कोण म्हटलं माहिती नाही, माहिती आहे पण सांगणार नाही. आदि, आदि तत्व जे, आदि बीज जे, त्याला ओम या शब्दाने सांगितलंय वेदामध्ये. ज्ञानोबरायांनी सुद्धा ओम असं भगवान शंकराचं पहिलं नाव सांगितलं. नमो, नमस्कार केला. शिवा, कुणाला नमस्कार? शिवाला, भगवान शंकराला नमस्कार असो, असं ज्ञानोबराय म्हणतात. कसे भगवान शंकर? आदि, आदि म्हणजे जगताचं आद्य कारण. हे जगत निर्माणही झालं नव्हतं तेव्हा सुद्धा या जगताचं कारण, अधिष्ठान या रूपानं जे तत्व होतं त्याला आदि तत्व म्हणतात, त्याला कारण ब्रह्म म्हणतात. आता ऐका, थोडस वर्णन ऐका. ज्ञानोबाराय नमन करतायत आज भगवान शंकराला. तसं पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या संबंधाने लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.